ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते कोर्ट पासून. तर आता इथे अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड मला ह्या केसचा पहिला दिवस आठवतो जेव्हा मी साक्षी एकदम कॉन्फिडेंटली आल्या होत्या, असं म्हणतो अर्जुन. आणि म्हणाल्या होत्या की 13 जानेवारी 2023च्या रात्री मी इव्हिनिंग स्टार रिसॉर्ट मध्येच होते, असं म्हणतो अर्जुन. पण आज एकदा जेलमध्ये जाऊन आल्यावर ह्यांचा कॉन्फिडन्स गायबच झालाय, असं म्हणतो अर्जुन. कारण मी हे प्रूफ केलंय की त्या 13 जानेवारीला वात्सल्य आश्रमाच्या आत होत्या, असं म्हणतो अर्जुन. मी साक्षी शिखरे. तुम्हाला आठवलं ना सगळं, असं म्हणतो अर्जुन. सीसीटीव्ही फुटेज. तर आता सगळे आठवण करून देतो अर्जुन साक्षीला. मग शिवानी, सीसीटीव्ही फुटेज असं सगळं सांगत असतो आता अर्जुन साक्षीला. तर ती शिवानी सांगितलेली असते मागच्या वेळी जे जे काही बोलले ते खोटं होतं, पेंडेंटचा तुकडा आणि मग तुमच्या दोन्ही फोन्सचे लोकेशन रिपोर्ट्स, हे सगळं आता दाखवलंय फ्लॅशबॅक मध्ये. आठवतंय ना, असं म्हणतो अर्जुन. महिपत शिखरे आणि दामिनी देशमुख हे दोघे मिळून अर्जुन सुभेदारची वाट लावणार, असं म्हणत असतात इन्स्पेक्टर्स. तर आता वकील म्हणत असतात, अरे अर्जुनच जिंकणार तर दामिनी देशमुखच जिंकणार, असं चर्चा रंगलेली असते आता मीडियामध्ये. सगळेजण लाईव्ह प्रसारण बघत असतात ना, तर ते बघून आता लोक आपली मतं मांडत असतात. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, मी हे ह्याआधीही तुम्हाला क्लिअर केलेलं आहे की ज्या रात्री खून झाला त्या रात्री मी आश्रमात गेले नव्हते, असं म्हणते आता साक्षी. आता माझ्या दुसऱ्या मोबाईलचं लोकेशन हे आश्रमाचं कसं दिसतंय हे मला खरंच माहीत नाही आहे, असं म्हणते आता साक्षी. कदाचित टेक्निकली प्रॉब्लेम असू शकतो, टेक्निकल ग्लिच असू शकतो, असं म्हणते साक्षी. अर्जुन हसायला लागतो आणि म्हणतो, साक्षी शिखरे, ते रिपोर्ट्स ना टेलिकॉम कंपनीकडून आलेत आणि क्रॉस व्हेरीफाय करून आलेत, असं म्हणतो अर्जुन. सो त्यात कोणत्याही टेक्निकल ग्लिच असूच शकत नाही, असं म्हणतो अर्जुन. मिस साक्षी, कोर्ट तुम्हाला ताकीद देत आहे की पुन्हा एकदा कोर्टात खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नका, असं म्हणतो जज आता साक्षीला. वात्सल्य आश्रमात तुम्ही गेला होतात हे पुराव्यांशी सिद्ध झालंय, असं म्हणतात आता जज. आणि तसं तुमच्या वकिलांनीही मान्य केलेलं आहे. एम आय राईट ॲडव्होकेट दामिनी देशमुख, असं म्हणतात जज. यस सर, असं म्हणते दामिनी. आता आता प्रूफ झालं बघा, अर्जुननी सिद्ध केलं की साक्षी आत होती आश्रम मध्ये खुनाच्या वेळी, असं वगैरे न्यूज बघून बोलायला लागतात लोक. तर आता अर्जुन म्हणतो, साक्षी शिखरे, तुम्ही म्हणाला होता की तुमचा आश्रमाशी आणि खुनाशी काही संबंध नाही, असं म्हणतो अर्जुन साक्षीला. आणि तुमचा तिथे राहणाऱ्या कोणत्याही लोकांशी काही संबंध नाही. पण मला सांगा, तुम्ही 13 जानेवारी 2023 या रात्री आश्रमात का गेला होतात, असं म्हणतो आता अर्जुन. तर प्रिया खूप घाबरलेली असते इथे. काय विचारलं मी तुम्हाला, असं म्हणतो आता अर्जुन. आश्रमात त्या रात्री तुम्ही का गेला होतात, सिम्पल, असं म्हणतो अर्जुन. असं म्हणतो अर्जुन. हा, ते प्रियाने माझ्याकडून तिची फी भरण्यासाठी माझ्याकडून पैसे उधारी घेतले होते, असं म्हणते आता साक्षी. ते पैसे परत मागण्यासाठी म्हणून मी आश्रमात गेले होते, असं म्हणते आता साक्षी. तरी ते प्रिया घाबरते. तुम्ही ते प्रूफ केलंय कोर्टासमोर की माझ्यात आणि प्रियामध्ये, आमच्या दोघांमध्ये पैशांचे व्यवहार होते, असं म्हणते साक्षी. तुम्हीच साधी प्रूफ केलं, असं म्हणते साक्षी. माझं नाव का घेतेस, ज्यात हापा मारायच्या तर स्वतःबद्दल मारणं, असं म्हणते आता प्रिया मनातल्या मनात. हो, आठवलं मला, सीसीटीव्ही फुटेज, असं म्हणतो अर्जुन. तुम्ही आणि प्रिया कॅफेमध्ये तुम्ही पैसे देताय प्रियाला, असं म्हणतो आता अर्जुन. आणि फ्लॅशबॅक्स दाखवलेत. म्हणजे तुम्ही त्या रात्री आश्रमात प्रियाकडनं पैसे वसूल करण्यासाठी गेला होतात, असं म्हणतो अर्जुन. सॉरी, पैसे मागण्यासाठी तुम्ही आश्रमात गेला होता. हां, पण प्रिया तर तिथे नव्हती ना, असं म्हणतो आता अर्जुन. ती तिकडे पिक्चर बघायला गेली होती आणि ते तर तुम्हाला माहीतच होतं, असं म्हणतो आता अर्जुन. नाही, असं म्हणते आता साक्षी. नाही, असं म्हणतो अर्जुन. नाही, असं म्हणते साक्षी. कसं शक्य आहे, असं म्हणतो अर्जुन. त्या सगळ्यांची तिकीट्स तुम्हीच काढल्या होतात ना, मी साक्षी, असं म्हणतो आता अर्जुन. विसरला? खरंच? डोंट वरी, पण हे मी कोर्टात कधीच सिद्ध केलं, असं म्हणतो अर्जुन. मिलॉर्ड, मी कोर्टात ऑलरेडी ते पुरावे सबमिट केलेले आहेत. त्यात हे क्लिअरली दिसतंय की प्रिया सोबत जे कोणी पिक्चर बघायला गेले होते त्यांच्या तिकीट्सचे पैसे साक्षी ह्यानी दिले होते, त्याने बुकिंग केलं होतं, असं म्हणतो अर्जुन. तुम्ही ते पुरावे परत एकदा चेक करू शकता, असं म्हणतो अर्जुन. तर आता जज साहेब बघायला लागतात ते पुरावे. मिलॉर्ड, मला आज तुमच्याकडून खास परमिशन हवी आहे. मला मी साक्षी शिखरे आणि प्रिया मधुकर यांची एकत्र उलट तपासणी करायची आहे, असं म्हणतो अर्जुन. तर आता प्रिया घाबरते. ऑब्जेक्शन युअर ऑनर, एकाच वेळेला 2 साक्षीदारांना
बोलवण्याची पद्धत नाही आहे कोर्टाची. दोघींची एकाच वेळेस उलट तपासणी घेण्याची मला तरी गरज नाही वाटत असं म्हणते आता दामिनी. आय नो युअर ऑनर, असं कधीच होत नाही, पण साक्षी शिखरे आणि प्रिया मधुकर यांची घट्ट मैत्री बघता मला यांची उत्तरं एकत्र ऐकायला मिळाली तर खरंच ह्या केससाठी खूप उपयोगी होईल असं म्हणतात अर्जुन. ऑब्जेक्शन ओव्हर रुल्ड असं म्हणतो आता जज. परमिशन ग्रांटेड असं म्हणतात ते. थँक्यू मिलॉर्ड असं म्हणतो अर्जुन. मधुकर पाटील, आपण कटघऱ्याच्या बाजूला येऊन बसावं आणि प्रिया मधुकर, आपण कटघऱ्यात यावं असं म्हणतो आता जज. आणि आता प्रियाला विटनेस बॉक्समध्ये बोलवतात. तर बावट, रविराज आणि सुमन तिला धीर देतात. तर आता प्रिया विटनेस बॉक्समध्ये येऊन थांबते. रिलॅक्स रिलॅक्स व्हा असं म्हणतो अर्जुन. अँड डोंट वरी, मी तुम्हाला अजिबात हे विचारणार नाहीये की 13 जानेवारी 2023 ह्या रात्री तुम्हाला ज्या फिल्मच्या तिकीट साक्षी शिखरे यांनी काढून दिल्या होत्या त्या खरंच साक्षी शिखरेंनी तुम्हाला काढून दिल्या होत्या की नाही असं म्हणत होता अर्जुन. अजिबात नाही विचारणार मी असं म्हणत होता अर्जुन, कारण मी साक्षी शिखरे यांनी कबूल केलंय की त्या दिवशी तिकीट त्यांनीच काढल्या होत्या असं म्हणत होता अर्जुन. आणि त्याचे पुरावे सुद्धा मी कोर्टात सबमिट केलेले आहेत असं म्हणत होता अर्जुन. तुम्ही मला हे सांगा की तुम्ही कोर्टाला असं का सांगितलं की तुमची एखादी मैत्रीण त्या पिक्चर बघायला जाणार होती आणि ते कॅन्सल झालं म्हणून ते तिकीट्स तुम्हाला मिळाले असं म्हणतो अर्जुन. असं का सांगितलं तुम्ही असं म्हणतो तो आता प्रियाला. आणि मी साक्षी शिखरे, मिस प्रिया मधुकर तुम्हाला तुमचे पैसे परत देत नव्हती तरी सुद्धा तुम्ही यांना तिकीट का काढून दिलात असं म्हणतो होता अर्जुन. नाही नाही, म्हणजे ती तिकीट्स मी प्रियासाठी नव्हती काढली. ॲक्च्युली ती तिकीट्स मी माझ्याचसाठी काढली होती. म्हणजे माझा हे खूप मोठा ग्रुप आहे आणि आम्ही प्लॅन करून सिनेमा बघायला जाणार होतो असं म्हणते आता साक्षी. पण अचानक आमचा प्लॅन कॅन्सल झाला म्हणून मग मी ती तिकीट्स प्रियाला दिली असं म्हणते आता साक्षी. तुमच्या मते पैशांचा वाद सुरू असून सुद्धा असं म्हणत होता अर्जुन. कारण एवढ्या मोठ्या रकमेची तिकीटं फुकट घेण्या इतपत गरीब, लाचार आणि हापापलेलं प्रिया इतकं दुसरं कुणीच नव्हतं असं म्हणते आता साक्षी. तर आता कल्पना वगैरे सगळ्यांना शॉक बसतो आणि तोंडाला हातच पकडतात ते. शब्द जरा सांभाळून वापर हा साक्षी असं म्हणते आता प्रिया. काय खोटं बोलतेय ग मी असं म्हणते साक्षी. अगं फुकट मिळालेला आईस्क्रीम सुद्धा चवीने खाशील तू असं म्हणते आता साक्षी. आणि एवढ्या मोठ्या रकमेची जेव्हा तिकीट मी तुला दिले तेव्हा तू एकदाही नाही म्हणालीस. आणि तसंही त्या तिकिटांचे पैसे घेण्याचा विचारही मी केला नव्हता असं म्हणते साक्षी. नाही, आपल्या घरातलं उरलेलं अन्न एका भिकाऱ्याला कसं देऊन टाकतो आपण, तशी ती तिकीटं मी तुला देऊन टाकली होती असं म्हणते साक्षी. इथे दामिनी आपल्या डोक्याला हात लावते. मी स्वतः नव्हते आले तुझ्याकडे तिकीटं मागायला असं म्हणते प्रिया. एकाच वेळी 10-12 तिकीटं विकली गेली नसती ना, वाया जाऊ नये म्हणून ती मला तू दिलीस असं म्हणते प्रिया. आता उगाच माज दाखवत वाटेल ते बोलू नकोस असं म्हणते प्रिया. भर कोर्टात ह्या अशा का भांडतायत असं म्हणते आता सुमन. साक्षीलाही कळायला नको का आपल्या तन्वीबद्दल कसं बोलते ते असं म्हणतो नागराज. अहो पण तरी असं म्हणते सुमन. कोर्टात पहिली टाइम आलेस ना, गप बस असं म्हणतो नागराज सुमनला. रिलॅक्स असं म्हणतो अर्जुन. ऑर्डर ऑर्डर म्हणतात जज. कोर्ट कोणताही वैयक्तिक वाद ऐकून घेणार नाही असं म्हणतात होता जज. सॉरी युअर ऑनर असं म्हणते आता साक्षी. सॉरी असं म्हणते आता प्रिया पण. मिस प्रिया मधुकर, इथे कोर्टात असं भांडण्यापेक्षा प्लीज तुम्ही जाऊन आपल्या सीटमध्ये जाऊन बसा असं म्हणतो होता अर्जुन. तर अर्जुन आता साक्षीकडे येतो आणि म्हणतो, मिस साक्षी, आय मीन आत्ताचा जो वाद होता तुमचा तो खरा होता असं म्हणतो अर्जुन. की तुमची कशी मैत्रिणी आहे हे दाखवण्यासाठी मुद्दाम तुम्ही घडवून आणलात सगळं असं म्हणतो होता अर्जुन. ऑब्जेक्शन ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार असे बुणबुडाचे आरोप करून माझ्या शिलाला त्रास देत आहेत असं म्हणते दामिनी. हे ताबडतोब थांबावं असं म्हणते आता दामिनी. ऑब्जेक्शन ओव्हर रुल्ड असं म्हणतात जज. नाही असं म्हणते साक्षी. ह्या प्रियासारखा मुलीशी मी आयुष्यात मैत्री करू शकत नाही असं म्हणते साक्षी. तरी तुम्ही तिला सिनेमाचे तिकीट्स दिलात फ्रीमध्ये. चला, मान्य केलं, तुमचं मन खूप मोठे आहे. तुम्हाला इच्छा झाली असेल दान करायची, दिलात तुम्ही तिकीट्स. पण या तिकीट्स ज्या दिवशी खून झाला त्या दिवसाचीच होती असं म्हणतो अर्जुन. हा योगायोग होता की तुम्ही हे मुद्दाम घडवून आणलं असं म्हणतो अर्जुन. की ज्या रात्री तुम्हाला आश्रमात जायचं होतं त्या रात्री तुम्हाला आश्रम रिकामा हवा होता म्हणून असं म्हणतो अर्जुन. ऑब्जेक्शन ऑर ऑनर. ॲडव्होकेट सुभेदार माझ्या शिलावर असे डायरेक्ट आरोप करू शकत नाहीत असं म्हणते दामिनी. ऑब्जेक्शन सस्टेंड असं म्हणतात होता जज. थँक्यू म्हणते दामिनी. मिलॉर्ड, मी साक्षी शिखरे यांनी अजूनही मला उत्तर दिलेलं नाही आहे असं म्हणतो अर्जुन. ज्या रात्री आश्रमात कोणीही नव्हतं त्या रात्री त्या आश्रमात का गेल्या होत्या असं म्हणतो होता अर्जुन. मला उत्तर द्या मी साक्षी असं म्हणतो अर्जुन. का? तन्वी म्हणते हिने खून केला नाहीये, मग तरी सुद्धा ही आश्रमात जाण्याबद्दल इतकं खोटं का बोलते आहे असं म्हणते कल्पना. ही केस इतकी साधी असली तर 2.5 वर्ष चाललीच नसती कल्पना असं म्हणतो आता प्रताप. काय झालं मी साक्षी, उत्तरं सुचत नाहीयेत काही असं म्हणतो अर्जुन. डोंट वरी, मी तुम्हाला 4 ऑप्शन देतो.
एक, ए, बी, सी किंवा डी असं म्हणतो अर्जुन. ऑप्शन ए, आश्रमाच्या बाहेरचं गार्डन तुम्हाला खूप जास्त आवडलं आणि तुम्हाला वाटलं की हे सार्वजनिक गार्डन आहे म्हणून तुम्ही तिथे फिरायला गेलात असं म्हणतो अर्जुन. ॲज एन इव्हनिंग वॉक असं म्हणतो अर्जुन. ऑर एल्स ऑप्शन बी, खूप फिरता फिरता तुम्ही दमलात आणि तुमच्या घशाला कोरड पडली, तुम्हाला तहान लागली होती म्हणून तुम्ही आश्रमाच्या आत पाणी प्यायला गेलात असं म्हणतो अर्जुन. तर सगळे मीडियावाले वगैरे हसायला लागतात हे ऑप्शन्स ऐकून. किंवा ऑप्शन सी, आश्रमाच्या बाहेरून जाताना तुम्हाला फुलांचा सुगंध आला म्हणून तुम्ही आश्रमाच्या आत गेलात. किंवा ऑप्शन डी, आश्रमातल्या सगळ्यांना तुम्ही मुद्दाम बाहेर काढून तुम्हाला आश्रमाचे पेपर शोधायचे होते म्हणून असं म्हणतो होता अर्जुन. तर इथे बघा प्रेक्षक, अर्जुन म्हणतो की तुम्ही मुद्दाम सगळ्या लोकांना बाहेर काढलं कारण तुम्हाला पेपर शोधायचे होते आश्रमाचे म्हणून असं म्हणतो आता तो साक्षीला. डी ऑप्शन मध्ये. ऑब्जेक्शन ऑनर असं म्हणते आता दामिनी. कशाच्या आधारावर मिस्टर ॲडव्होकेट अर्जुन देशमुख माझ्या शिलावर आरोप करतायत असं म्हणते दामिनी. असंच पाहिजे या लोकांना असं म्हणते आता कुसुम. साक्षीची तर बोलतीच बंद झाली बघ असं म्हणते कुसुम. हळू बोल कुसुमताई, आतापासूनच आनंद साजरा करू नकोस असं म्हणते आता सायली. ॲडव्होकेट दामिनी, प्लीज कॅन यू सिट डाऊन. ॲडव्होकेट देशमुख, मिस्टर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना त्यांचं बोललं तरी बोलू द्या असं म्हणतो होता जज. ऑब्जेक्शन ओव्हर रुल्ड. थँक्यू मिलॉर्ड. ॲडव्होकेट देशमुख, मी फक्त तुमच्या क्लायंटला ऑप्शन देत होतो. आणि काय आज तुम्ही तुमच्या क्लायंटला नीट शिकवून नाही आणलं का इथे असं म्हणतो अर्जुन. मला त्यांना माहीतच नाही आहे की मला काय उत्तर द्यायचं आहे ते असं म्हणतो अर्जुन. काही आठवत नाही आहे त्यांना. तर आता आजचा एपिसोड इथेच संपतो. तर बघा तर रिकेपमध्ये काय आहे ते. प्रिया मधुकर यांनी फक्त विलासला मारलेलं नाही आहे, त्यांनी मधुभाऊंनाही मारण्याचा प्रयत्न केलाय. विलासला मारताना पिस्तूल तुझ्या हातात होती, तू गोळी झाडलीस, तू मारलंस प्रिया. तुला पैसे हवे होते म्हणून तू विलासचा खून केलास, गोळी झाडलीस तू त्याच्यावर असं म्हणतो होता अर्जुन प्रियाला. तर प्रिया आता खूप घाबरते, ओरडते, रडते आणि म्हणते की गोळी मी नाही झाडली, साक्षीने झाडली आहे, मी माझ्या डोळ्याने बघितलंय असं म्हणते आता प्रिया. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो आणि शेवटी प्रिया कबूल करते की साक्षीनेच तो खून केलाय म्हणून. तर प्रेक्षक हो, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.